अग्निपंख झालं, त्याच्यानंतर रातराणी. रातराणी नावाचं एक अतिशय सुंदर नाटक आणि भक्ती त्यात जे काम करायची, वा वा, अत्यंत सुंदर काम. म्हणजे मी आतापर्यंत जितक्या अभिनेत्रींबरोबर काम केलं त्यातल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणजे भक्ती बर्वे. भक्ती बर्वेचा किस्सा म्हणजे हा आहे की रातराणीमध्ये भक्ती बर्वे पियानो वाजवतात. आणि मला असं वाटतं शास्त्रशुद्ध पियानोचं शिक्षण घेण्यासाठी ती बाई गेली. आणि एका सीन मध्ये ती पियानो वाजवताना ती पियानो खरी वाजवते, जे फक्त लाकडाचं डबडं, तो पियानो सजीव व्हायचा आणि त्यातनं संगीत निघतंय असा भास नाही, खरंच संगीत निघतंय की काय असं वाटायचं. असं रातराणी. पण गंमत अशी आहे की प्रोसिनेममध्ये कसं होतं, आता इथे आपण बसलेलो आहोत त्यामुळे त्याला तिथे दिसत नाही, पण पृथ्वीला हा विशेषतः अनुभव यायचा. पृथ्वीला अगदी जवळ आहे ना, लोक म्हणजे नंतर इंटरव्हल झाल्यानंतर लोक इथे येऊन बघायचे की हा पियानो खरा आहे का काय. बरोबर आहे. आणि कुमार भक्तीतही सगळ्यांना आहोजाहो करायची आणि मला वाटतं तुलाही आहोजाहो करायची आणि ते तुला फार ऑकवर्ड व्हायला लागलं. काय झालं, भक्ती मला नेहमी म्हणजे अहो कुमार तुम्ही असं करा ना. मी तिला म्हणतो भक्ती ताई, तू मला भक्ती ताई म्हणायचं नाहीस, मला भक्ती बाई म्हणायचं, तू मला भक्तीच म्हणायचंस. मग मी म्हटलं का अहो कुमार कसं आहे, कुमार म्हटल्यानंतर छोटा दाटला पाहिजे ना, तो अहो कुमार तू म्हणू नकोस. पण म्हणजे असा एक विनोद पण करतात की कुमार आजन्म कुमारच राहिला शिशुविहार सारखं. बरोबर ना रे. तर ती मला म्हणायची मग आता काय म्हणू तुला. मग तिने कुसो म्हणायला सुरुवात केली. कुमार आणि कुसो फिल्म्स अशा नावाची संस्था. कुसोचा जन्म तिथे झाला. आणि त्यानंतर तू रातराणी ह्याचं नंतर हिंदीमध्ये पण केलंस, ते नंतर त्याच्यात गुजरातीमध्ये पण नाटक झालंस. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला हे वाटतं की मला हा प्रश्न ह्याच्यासाठी तुला विचारायचा आहे की जेव्हा नाटक असतं त्याचं वेगवेगळ्या भाषांमध्ये नाटक करतो आपण आणि त्याच्यानंतर त्याचं माध्यमांतर होतं आणि त्या नाटकाचा चित्रपट होतो. ह्या नाटकाचा पहिले कथा, मग एखादी कादंबरीचं नाटकाचं हिंदी, नाटकाचं गुजराती, त्या पद्धतीने बदल होत जातात. आणि सगळं नाटक झाल्यानंतर त्या नाटकाचा चित्रपट असं होताना जो बदल होतो त्याच्याविषयी तू बोलावंस असं मला वाटतं. आणि तत्पूर्वी ज्या नाटकावरनं तू हा सिनेमा केलास, ज्याची एक क्लिप आपल्याकडे आहे, मला असं वाटतं ती पहिल्यांदा क्लिप दाखव आणि तू माध्यमांतरविषयी बोलावं. प्लीज आपण रेशमघाटची क्लिप दाखवू शकतो का. क्या बात आहे. तर रिमानी ह्याच्यात काम केलं होतं, जे भक्तीताई काम करायची ते काम रिमानी नंतर सिनेमामध्ये केलं होतं. आणि हा सिनेमाच्या माध्यमांतराविषयी तू. पण माध्यमांतराच्या ऐवजी आधी मी जे मराठी आणि हिंदी नाटक केलं त्यातला सुद्धा एक वेगळेपणा तुला सांगतो. ते नुसतं ट्रान्सलेशन नव्हतं, तर फॉर्मॅटमध्ये पण बदल होता. मराठी नाटक केलं ते मी पूर्णपणे प्रोसिनेममध्ये केलं आणि हिंदी नाटक रेशमघाट केलं ते मी पृथ्वी थिएटर म्हणजे एरिना थिएटरमध्ये केलं. त्यामुळे त्याची पूर्णपणे मांडणी, लाईट्स, सेट आणि अभिनयाची सगळी शैली ह्याच्यामध्ये पूर्णपणे डिफरंट होती. आणि त्याच्यानंतर भक्तीबरोबरच मी हा सिनेमा करणार होतो, ठरलं होतं. आणि तिला ज्यावेळेला ॲक्सिडेंट झाला त्याच्या आधी आमची भेट झाली होती, आमचं सगळं ठरलं होतं की करायचं म्हणून. पण त्या ॲक्सिडेंटच्या नंतर काही दिवसानंतर ती जर्मनीला जाणार होती आणि जर्मनीवरनं ती आल्यानंतर आपण पुढे सुरू करायचं असं ठरलं होतं. पण ते दुर्दैव झाला आणि मग 1-1.5 वर्ष काहीच नाही, कारण भक्तीबरोबर गेल्या म्हटल्यानंतर निर्माता मागे फिरला. मग एक निर्माता माझ्याकडे आला, माझी तेव्हा चला बनूया रोडपती नावाची सिरियल चालू होती. तर तिथे आला माझ्याकडे, मला एक चांगली मराठी फिल्म करायची पण कमर्शियल नको, मला काहीतरी वेगळे पण पाहिजे. म्हटलं माझ्याकडे एक फिल्म आहे, एक स्क्रिप्ट आहे, बघा कसं. आणि मग हे करायचं ठरलं. बरोबर. आता माध्यमांतर म्हणतोस तू, तर पूर्णपणे वेगळं आहे, पूर्णपणे वेगळं. या सिनेमाचं म्युझिक आहे ते अशोक पत्कीनी केलं होतं आणि नाटकाचं म्युझिक पुरुषोत्तम बेर्डेने केलं होतं. दोघांच्या स्टाईलमध्ये खूप फरक आहे. म्हणजे इथनंच सगळी गोष्टीला डिफरन्सला सुरुवात होते की त्या पुरुषोत्तम बेर्डे जरी चांगला संगीतकार असला तरी पुरुषोत्तम बेर्डेला मयेकरांनी मोझार्टच्या वगैरे ह्या दिल्या. बरोबर आहे. आणि मोझार्टचं संगीत वाटेल अशा पद्धतीचं म्युझिक करायचं होतं. आणि तिथे हा सीन होताना दोन्ही लाईव्ह वाजवायचे. हो, वाजवायचे. तेव्हा महेश खानोलकर आणि सत्यजित प्रभू अशा दोघांनाही आम्ही घेऊन गेलो होतो. ते सेटवरती हजर असायचे आणि ते सेटवरती हजर असताना ते त्याप्रमाणे बोटं कशी असतील, बो कसे असतील. अरुण नालावडे आणि श्रेयसनी यांनी 3 महिने
त्याची ही केलेली आहे, प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस केलेली आहे करेक्ट त्याची. पण कुमार, हे सिनेमा हा आलाच नाही आणि तुझ्या या व्यवसायामध्ये बऱ्याचदा फसवणूक होणं, पैसे न मिळणं, वेळेवरती नट न येणं, आपला सिनेमा पळवणं, आधी मिळालेलं नाटक दुसऱ्यांनी करणं, अशा अनेक घटना घडतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला खचून जायला होतं की अरे काय हे काय चाललं आहे, आपण काहीतरी क्रिएटिव्ह करायला आलो आहे आणि हे काय चाललं आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींकडे तू कसं पाहतोस? म्हणजे अशा फसवणुकी तुझ्याही झाल्या असतील, अनेक पैसे तुझे आले नसतील. नाही, पण ह्या ह्याच्यात तो खचून जातच नाही. मग तेच त्याला विचारतो की ते कसं घेतोस तू? आता खचून जाण्याची पहिली गोष्ट तुला सांगतो मी. माझा पहिला सिनेमा, मला एक ते विचारायचं होतं तुला की एक मध्यमवर्गीय मुलगा आपल्याकडे टॅलेंट आहे असं म्हणतो आणि कोणतरी तनुजा त्याला सांगते की तू चित्रपटाचा दिग्दर्शक आहेस, तो चित्रपटाकडे नाही म्हणतो आणि त्याच्यानंतर जेव्हा परत चित्रपट करायचा म्हणतो तेव्हा FTIचं शिक्षण घेतलेलं असताना सुद्धा पुन्हा एकदा एन चंद्राकडे जातो, पुन्हा एकदा राधास्वामीकडे जातो आणि परत एकदा असिस्टंट म्हणून काम करायला सुरुवात करतो आणि पहिल्या चित्रपटाची निर्मिती करतो. आणि कोणी निर्माता मिळाला नसताना स्वतःचा चित्रपट स्वतःच्या ताकदीवरती उभा करण्याचा प्रयत्न करतो. त्याची काय गोष्ट आहे? याचं कारण असं आहे की निर्माता मिळणार कसा? कारण मी जर नाटक मागायला कोणाकडे जात नाही, नाटकातला शिक्षित असून सुद्धा, तर मी नाटकातला सिनेमातला शिक्षित नसताना मी सिनेमा मागायला जाऊच शकत नाही. बरं, त्यावेळेला कुठं कुठं शोधू मी तिला चीफ ॲसिस्टंट डिरेक्टर असल्यानंतर मुळे मला काही लोकांनी घोड्यावर बसवलं. अरे, पुरुषोत्तम बेर्डेचा पिक्चर आला, ह्याचा पिक्चर आला, तू पण पिक्चर कर. आम्ही हुरळलो. बरं, माझी नेहमी एक पद्धत अशी होती की बाबा आपण काहीतरी वेगळं करायचं. त्या काळामध्ये 25 सिनेमा होत असतील तर लक्ष्मीकांत बेर्डेने अशोक सराफ असलेले 20 सिनेमे असायचे, 5च सिनेमे वेगळे असायचे. मी ठरवलं की या दोघांना घ्यायचं नाही आणि वेगळा सिनेमा करायचा. मग कुठला? तर त्यावेळेला माझं कुणीतरी आहे तिथे नावाचं नाटक, हो, ते खूप गाजलं होतं. कुणीतरी आहे तिथे, सस्पेन्स थ्रिलर मधला जो जॉनर होता. आणि मी काही लोकांना सांगितलं. मग 10,000 रुपये काढून 15 लाखाचं बजेट, कोऑपरेटिव्ह सिनेमा, 10,000 रुपये काढून 150 लोकांनी करायचं. त्यापैकी फक्त एक 12-13 चढवणारे खूप असतात आपल्याकडे. अरे कर ना, 100 लोकांकडनं 10,000 घेतले, सहज होतील, काढ तू पिक्चर. आणि मिळतात कोणाकडनं. आणि एकाने तर सांगितलं की मी तुला फायनान्स करतो आणि मी 10,000 रुपये असं 20 लोकांत केलं तर तो बॅकआउट झाला. बरं, मी इकडे सगळी तयारी केलेली, 12 दिवसाचं शूटिंगचं शेड्यूल, हो, सगळी शूटिंगची तयारी केलेली आणि सुरू झालं. मग एका बँकेकडनं लोन देतो. तेव्हा बँकेला सामनामुळे बँक ऑफ महाराष्ट्रने बुडली होती, त्यामुळे कुठलीही बँक देत नव्हती. याचं कारण त्यांचं पण असं आहे. सारस्वत बँकेत असून सुद्धा मी विचारूच शकत नव्हते, कारण नाव सांगू का? बोल ना, त्याला काय झालं? आपण घरचे मोठ्या माणसानी सारस्वत बँकेतनं लोन घेतलं होतं आणि त्यांनी ते अजिबातच फेडलं नाही. त्यामुळे बँकेने स्पष्ट सांगितलं होतं की सिनेमा वगैरेला फायनान्स करायचा नाही आपण. त्याच्यामुळे मी बँकेत असून सुद्धा आमच्या बँकेकडनं लोन घेण्याचा संबंधच नव्हता. त्यामुळे दुसरीकडे, हो, म्हणजे ही बँकेचा उल्लेख केला, ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी आत्तापर्यंत बँकेमध्ये, सारस्वत बँकेमध्ये, आणि सारस्वत बँकेमध्ये नाटकं पण, आणि ती नोकरी करत होती म्हणूनच मी काहीतरी करू शकलो असं मला वाटतं. असं प्रत्येकाच्याच घरात होत असतं. कोणीतरी पणती लावलेली तेवत असते म्हणूनच बाकीचे बाहेर फिरत असतात. नाही, मला असं वाटतं मग अशी विजयने मला पणती वगैरे म्हटल्याचं असं काही नाहीये. सगळ्यांच्या घरात असं असतंच, कोण ना कोणतरी असा खांब असतोच रोवलेला. ही वरच्यानेच सगळ्यांच्या घरात निर्मिती केलेली असते. घरात एक खांब मजबूत बांधलेलाच असतो. नाही, पण असा एक निर्णय घेणं, याचं कारण ॲश इज बर्निंग, तमासगीर, या सगळ्या एकांकिका ज्या तू केल्या होत्यास, त्याच्यामध्ये सगळ्याकडे तुझे उत्तम पारितोषिक तुला मिळाली. तू उत्तम नटी आहेस. म्हणजे हा नेहमी सांगतो मी, काय तुला सांगितलं नव्हतं की तू नाही, बरोबर आहे, कारण तुला करायला नाही असं नाही तू केलं. पण तरी सुद्धा तू एक कॉन्शियस डिसिजन घेतलास की ह्याला जर का शांतपणे काही करायचं असेल आणि याचं करिअर जर का व्हायचं असेल. एक सांगू का, एक तर माझी अंगकाठी अगदी बारीक होती आणि असा काही अट्रॅक्टिव्ह फेस नव्हता की जो नाटकांसाठी हवा आहे. आणि मुळात आमच्या घरची अशी काही हे नव्हती की छान छोकीने राहण्याचं वगैरे असं कधीच, किंवा कुठे पुढे जाऊन करणं. म्हणूनच आज हे तिचं असल्या कारणाने तिला या कार्यक्रमासाठी आज तू नक्कीच चांगली आणि उत्तम पैठणी घालून यायचं असं तिला आज मी मुद्दाम सांगितलं होतं. कारण तिचा स्वभाव मला माहिती आहे. नाही, आता तू मगाचा सिनेमावरचा विषय काढला तर मला बँकेचं कर्ज कोण देणार? मग मला एका बँकेचं कर्ज मिळेल असं सांगितलं, पण त्याच्यासाठी मला ब्राईफ द्यावी लागेल असं सांगितलं.
मी 60,000 रुपये ब्राईफ दिलेली आहे. 60,000 रुपये. 60,000. आणि किती रुपये कर्ज? 15 लाखासाठी 4% 60,000 रुपये मी ब्राईफ दिली आणि मला वाटलं की सप्टेंबरमध्ये सिनेमा सुरू होणार. माझं टार्गेट होतं मला असं वाटतं की तुझ्या आयुष्यातली ही फक्त आणि ओनली ब्राईब असेल. एकच पहिली आणि हे सुद्धा नाटक आणि सिनेमा व्हावा यासाठी दिलेला काम. पण मी खूप चांगला दिग्दर्शक आहे याचं एक तुला उदाहरण देतो. कारण या सिनेमाचं गाणं मी पहिलं रेकॉर्ड केलं. तुझ्यामुळे मी फिरतो आहे होऊन वनवासी, रात्र अशी ही मंतरलेली आलो तुझ्यासाठी. आणि हे नंतर खरं झालं. या गाण्याप्रमाणेच हा सिनेमा पडद्यावरती येईस्तपर्यंत जे काही झालं प्रचंड झालं आणि नंतर पडद्यावरती आल्यानंतर सुद्धा झालं. तर सांगायची गोष्ट अशी की त्या ब्राईफवाल्या माणसाने काहीही केलं नाही. आम्ही भिका मागून लिटरली भिका म्हणजे लोकांकडे भिका मागितल्या नाहीत. आमचं सगळी जी काही पुंजी होती ती घेऊन आम्ही 10 दिवसाचं शेड्यूल लावलं पुण्याला. आणि सगळे कोऑपरेटिव्ह आशुतोष गोवारीकर, निळू फुले, डॉक्टर लागू, नंतर असे सगळे आर्टिस्ट. आणि माझं जे काय टार्गेट ठरलं मी 60% पूर्ण करणार होतो. ते 9 दिवसाच्या ऐवजी ते 6व्या दिवशी 5व्या दिवशी संपायला आलं असं मला दिसायला लागलं. निळूबाईंना विचारलं म्हटलं तर आपलं आपण पॅकअप होईल आपलं 2 दिवसांनी. ते म्हणले काय करतोस, पूर्ण करून टाक ना पुढे, फक्त क्लायमॅक्स राहू दे, पैसे काय करायचे. अण्णा पण तिथे आले होते, अण्णा आणि उजी. मला असं वाटतं तो प्रसंग उजी तू जर का सांगितलंस तर आम्हाला जास्त आवडेल की नेमकी त्यावेळेची तुझी मनस्थिती काय होती. की तिथे शूटिंग चालू आहे, 20,000 रुपयाची गरज आहे, 2 दिवसाचं शूटिंग बाकी आहे. 20 नाही, मी 2 लाखाची गरज, 2 लाखाची गरज आहे आणि पैसे घेऊन ते नेमकं काय प्रसंग झाला तो. त्यावेळेला मी आणि अण्णा आणि भैरवी आमची अगदी 5 वर्षाची म्हणजे कुमारचे वडील. हो, 5 वर्षाची होती. आम्ही ट्रेननी पुण्याला शूटिंग चालू होतं, त्यामुळे आम्ही ट्रेननी आलो घरी. आणि जेवढ्या काही FDs असतील काय असेल जे ते मोडलं, ताबडतोब घेतलं. दुपारच्या परत मी 2:30च्या सिंहगडनी अक्षरशः आपली जी पर्स असते त्याच्यात त्या नोटा कोंबल्या आणि तसं घेऊन तिथे गेले. का तर शूटिंग थांबायला नको आहे, कारण जे चालू आहेत आणि आपल्याला कोणाचे पैसे ठेवायचे नाही आहेत. आजही तेच आहे आमचं. आत्ता परवाचा स्वप्रयोग झाला, एकाही माणसाचे आम्ही पैसे ठेवतच नाही. तसंच ते तेव्हाही नाहीच ठेवायचे. ह्यानेच ते पैसे घेऊन जायचे की शूटिंग संपायच्या आत सगळ्यांना त्यांचं रेम्युनरेशन त्यांच्या हातात दिलं गेलं पाहिजे. या एकाच इच्छेने ते सगळे पैसे घेऊन तुम्ही गेलात दोघं जण आणि सगळे FD मोडल्या. हो, घरातल्या सगळ्या FD मोडल्या. आणि त्या सिनेमानी जेव्हा तो चित्रपटगृहामध्ये लागला तेव्हा लाईट्स गेले. म्हणजे आधी लाईट, त्याच्या आधी काय झालं, 17 मेला तो पिक्चर रिलीज होणार होता, 17 मे 1991ला. त्याच्या आधी 4 दिवस बरोबर मेट्रोला आमची ही होती, ट्रायल होती. म्हणजे प्रेस असते ना तशी, प्रेस शो होता. आणि नेमका त्या दिवशी त्याचा एक हा गेला, उडला. त्यामुळे प्रॉब्लेम झाला होता. 2 असतात ना आपले करेक्ट प्रोजेक्टर्स. त्यातला एक उडल्यामुळे मग काय करायचं, मग दुसरीकडे रिळं फिरवायची. तिकडे गेली. सगळे प्रेस रिपोर्टर तिकडे आले. म्हणजे झालं सुरुवात. म्हणजे पहिला नाट लागली. नंतर प्लाझाला प्रीमियर 17 मेला. सकाळचा शो चांगला गेला, दुपारचा शो बरा गेला. संध्याकाळच्या शोला बाल्कनी आम्ही विकत घेतलेली, खाली हाऊसफुल. आणि 12 रिळांचा पिक्चर, 10 रिळं झाली आणि फक्त प्लाझाचे लाईट गेले. तुला मग हे प्लाझाचे लाईट गेल्यानंतर प्रेक्षकांनी पैसे परत मागितले असतील. सगळे पैसे परत करायला लागले. आणि त्यामुळे रात्रीचा हाऊसफुल शो पण परत केला. बरं, त्यावेळेला कोण डिस्ट्रीब्युटर कोणी मिळेल ना. किरण शंतारने सांगितलं 2 आठवड्यांसाठी तुला पिक्चर देतोय, पण तू स्वतः डिस्ट्रीब्युटर आहे, तुझा काही हे नाही, रेकॉर्ड नाही. त्यामुळे जर तुझा पिक्चर प्रोड्यूस पण आम्हीच केला आणि डिस्ट्रीब्यूट पण. आणि जर तसं झालं तर तू लिहून दे स्टॅम्प पेपरवरती. तुम्ही विचार करा मंडळी की हा सिनेमा लागला, सिनेमाचं नंतर कौतुक सुद्धा झालं, पण या सिनेमाने एक प्रचंड मोठं कर्ज ह्या सोहनी कुटुंबावरती आलं. आणि त्या कर्जाचा डोंगर इतका होता की प्रत्येक वेळेस त्यांच्या फ्लॅटवरती एक नोटीस चिटकवली जायची की हा फ्लॅट सील केला जाईल. आणि एका मध्यमवर्गीय घरामध्ये आपल्या घरावरती टाच येणार अशा सातत्याने अनेक वर्ष जर का एखाद्यावरती प्रेशर असेल तर तो मध्यमवर्गीय काय करेल. मला असं वाटतं अत्यंत नेकीनी
जे मिळेल ते काम 2002 पर्यंत कुमार धावत सुटला. मिळेल तो सिनेमा, मिळेल ते काम करत तो धावत सुटला. ध्येय एकच होतं की या सगळ्या कलेमधनं येणाऱ्या पैशाने आपण हे कर्ज फेडायचं. आणि मला असं वाटतं आम्हाला किती जणांनी असं सांगितलं होतं की अरे काही नाही रे कुमार, सरळ हात वर करायचे, आपण दिवाळखोर झालो असं डिक्लेअर करायचं. अरे आपल्या मध्यमवर्गीयांना आपण दिवाळखोर झालो हे सांगायचं लोकांना शक्यच नाही. म्हणजे मला त्याच्यामधला क्रिएटिव्हिटीचा भाग असं सांगतो की माझी उद्या केस आहे, मला बँकेने माझ्यावरती केस केली, कारण ते 10,32,000 15 म्हणजे मी एवढे फेडल्यानंतर मग नंतर काय व्हायला लागलं, मी व्याज वाढायला लागलं. मी 1996 जेव्हा केस झाली माझ्यावरती त्यावेळी ते 18 लाख झाले होते आणि 18 लाख रुपये मला द्यायचे आहेत. बरं त्यावेळेला माझ्या फ्लॅटची किंमत जवळजवळ 30-35 मिळणार होती, त्यामुळे बँक खुश होती, काय प्रॉब्लेम नाही, आपल्याला मिळणारच आहेत फ्लॅटच विकायचं आहे. तर उद्या शूटिंग आहे, आज शूटिंग आहे आणि संध्याकाळी दुपारी 2 वाजता आहे केस आहे कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये. एकदा लक्षाचं पिक्चरचं शूटिंग झालं होतं कमाल माझ्या बायकोचीचं. माझा तुम्हाला स्वभाव माहिती आहे की मी नेहमी हसत खेळत असतो. सकाळपासून मी जाम टेन्स होतो, कारण मला आमच्या वकिलाने सांगितलं आजच्या याच्यामध्ये जर का काही झालं तर कदाचित आपल्यावरती डिक्री येण्याची शक्यता आहे. मी जाम टेन्स होतो. लक्षात काय कुमार आहे हे काय तुझं असं काय प्रॉब्लेम आहे, तब्येत वगैरे बरी आहे ना? नाही म्हटलं रे अरे असं असं आहे. मग त्याला सांगितलं असं तू फ्रॉड केलास का? नाही. तू काय कोणाला फसवलंस का? नाही ना. मग तू काळजी कशाला करतोस? ते विसरून जाते, तिकडले वकील बघून घेतील रे. तू जर काळजी हे काही केलं नसशील ना काही होणार नाही, तू हसत राहा, नाही तर इकडे याच्यावरती परिणाम होईल. करेक्ट. अरे विजय आम्हाला कधी कधी हे वाटतं की उद्या केस असली ना की आम्ही रात्री झोपताना बापरे उद्या केस आहे, पण माझं शूटिंग पण आहे. मी त्यावेळेला दिवस रात्र काम केलं. या 12 वर्षामध्ये मी 10 कुमार या सगळ्या ह्याच्यामध्ये मुळात जे आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य असतं ते ह्या कर्जामुळे ते स्वातंत्र्य तुला घेताच नाही आलं. याचं कारण मिळेल ते काम करत राहायचं आणि कर्ज फेडत राहायचं. आणि त्यासाठी मात्र लक्षाने त्याला शिकवलं. हां, मला असं वाटतं लक्षाचा जो तुझा लेक्चर नेहमी सांगतो की काहीतरी किचन मनी असतो, ती भानगड आहे. किचन माझ्याकडे जिगर नावाच्या पिक्चरसाठी एक दिवस रात्री 10:30 वाजता माझा लक्षाचा फोन आला. अरे कुमार माझ्याकडे आता अजय पाटोळे नावाचा ऑस्ट्रेलियाचा डॉक्टर आहे, त्याला पिक्चर करायचा आहे, तो माझ्याकडे आलेला आहे, स्क्रिप्ट खूप मोठं आहे, तर मी तुझं नाव सुचवलं आहे, पण तो पिक्चर पूर्णपणे व्यावसायिक आहे, तू जास्त शहाणपणा करून असं नाही नको नाही ते नाही वगैरे करू नकोस, ते काय जो पैसे देतील तो घे, कारण तू जर तो पिक्चर नाही केलास तर दुसऱ्याकडे जाईल आणि त्याला काही लाज नाही, तो पिक्चर करेलच तो. दुसऱ्या दिवशी तो अशोक पाटोळे माझ्याकडे, अजय पाटोळे आणि संजय पाटोळे दोघंजण भाऊ आले. त्यांनी मला सांगितलं एवढं जाड स्क्रिप्ट होतं, म्हणजे जनरली आपली साधारण 60 सीनची एक फिल्म असते, त्याच्याकडे 140 वगैरे फिल्म होती आणि लिहिलेलं होतं गंगाराम गवाणकरांनी. ते गड्या आपला गावभराची स्टोरी होती. वस्त्ररणचे लेखक. हां, त्याचे लेखक म्हणजे कोकणातला माणूस मुंबईत येतो आणि त्याला परत शेवटी असं वाटतं की कोकणातच जावं. बरोबर. ही गोष्ट होती थोडक्यात. ते मी कापत मी आधी हो म्हटलं, लक्षात सांगितलं मी हो म्हटलेलं आहे, आपला विषय किचन मनीचा आहे. तो हे म्हणला होता की ते करत का राहा, कारण काही चित्रपट आपल्या किचन मनीसाठी करायला पाहिजे, नाही तर जगणार कसं. आणि त्यावेळेला हा माझा किस्सा झालेला होता. कसला? कोर्टाचा. लोनचा. मला म्हटलं बघ तुझं पटकन 2 पिक्चरचं हे होईल, 2 पिक्चरचा तू पटकन जास्त पैसे. पुन्हा एकदा तुला मी नाटकाकडे घेऊन येतो याचं कारण तुझ्या नाटकातला दुसरा जो महत्त्वाचा लेखक आहे तो म्हणजे अभिराम भडकमकर. त्याचं देहभान तू केलंस, सुखांशी भांडतो आम्ही तू केलंस, आत्ताच कालचं नाटकसुद्धा त्याचंच होतं. आणि अभिरामचं सगळ्यात शेवटी आता जे राष्ट्रपतींच्या नाटकाचा उल्लेख झाला ते पण त्यांनीच लिहिलं होतं. तर अभिराम यांनी जी नाटकं केली त्याच्यात काही यशस्वी नाटकं होती आणि देहभानसारखा वेगळा विषय होता. तर देहभान नाटक करण्यापूर्वी जसं तू कांबळी जेव्हा इथे आले होते तेव्हा त्याचा उल्लेख केलास की सुखांशी भांडतो आम्ही, आपण जसं माझा मित्र म्हणला लाव ग तो व्हिडिओ, कारण ती आहे तिथे. मला एक सांगा तुम्ही इथे माझ्याकडे कसे आला? मला गॅरंटी हवी. कसा आलो मी? मला गॅरंटी हवी डॉक्टर की तुम्ही मला शहाणं कराल किंवा वेळ कराल, अगदी ठार वेळ. नाव काय म्हणाला तुमचं? नाव कशाला? नाव कशाला? नाहीतरी तुम्ही मला इथे एक नंबरच देणार आहात ना, पेशंट नंबर, वॉर्ड नंबर. जेलमध्ये असताना सुद्धा कैदी. बरं, जेलमध्ये म्हणजे? आत्महत्येचा प्रयत्न.
आत्महत्या, बायको आणि मुलं. डॉक्टर, हे जग वेड आहे की वेळ पांघरून जगतंय हे जग? चुकून कोणी उंदीर मारायचं औषध पिता का हो? चुकून. पण त्या वकिलानं सिद्ध करून दाखवलं. बायको आणि मुलगा गेले, सुटले. मी मात्र गाजलेली केस आहे किंवा गाजवलेली म्हणा ना. स्टेट वर्सेस सदाशिव. तो सदाशिव तर तुम्ही आहात. हो, तोच मी. बायको आणि मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न करणारा पण जिवंत वाचणारा तोच मी. मानसिक संतुलन ढळलंय या कारणाखाली मेंटल हॉस्पिटल मध्ये पाठवला गेलेला, पण त्या दवाखान्यामध्ये आता पूर्ण बरं आहे पण सोडून दिलेला तोच मी. तोच मी, ना धड शहाणा न पुरता वेळा असा मी सदाशिव विठ्ठल नाशिककर. ढोकुली धुंदी यशाची झिंगताना मृगजळाचा माग काढत हिंडतो आम्ही. सुखांची भांडतो आम्ही, सुखांची भांडतो आम्ही. भाषा मागून धावत सुटतो जगायचे परी राहून जाते. भाषा मागून धावत सुटतो जगायचे परी राहून जाते. हव्यासाच्या लाटांनी ते घरवाळूचे वाहून जाते. चुकले कोठे हिशेब याचा मांडतो आम्ही. सुखाची भांडतो. आता या गाण्यामध्ये संबंध नाटकाचं सार आलेलं आहे. हे नाटक माझ्याकडे आलं ते अभिराम बडकमकरनी लिहिलेलं नाटक, पण अभिरामने माझ्याकडे नाटक दिलं नाही ते. म्हणजे अभिरामच्या आधी मी माझ्याकडे अनेक वेळा त्यांनी काम केलेलं असलं त्याचं मी देवान त्याच्या आधी केलेलं देवाण केलं होतं. तरीसुद्धा हे नाटक माझ्याकडे डायरेक्ट आलं नाही, कारण त्याला माहिती होतं की त्यांनी नाटक लिहिल्यानंतर त्यांनी जर माझ्याकडे लिहिलं तर ते मी कुठल्या निर्मात्याकडे घेऊन जाणार नाही. करेक्ट. त्यामुळे त्यांनी ते नाटक दिलं होतं राजाराम शिंदेंकडे. राजाराम शिंदेने ते नाटक मला विचारलं, कारण त्याच्या आधी मी त्यांचं एक नाटक करणार होतो. त्यांनी मला एक स्क्रिप्ट दिलं, त्यातलं त्यांनी पहिलं पान काढून टाकलं होतं, लेखक कोण आहे वगैरे. मी नाटक वाचलं, म्हटलं मला नाटक आवडलं, मी करणार. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे करूया आपण. शेवटचे घरटे माझे झाल्यानंतर आपण हे नाटक करूया. मुहूर्त झाला गुढीपाडव्याला. पहिलं नाटक झालं आणि पहिल्या नाटकात सुहास जोशीच्या ऐवजी मला क्षमा राजवरती कॉम्प्रोमाइज करायला लागलं. हो, म्हणजे जो रोल सुहास जोशी करेल असं मला वाटलं होतं तो तिने नाही म्हटल्यामुळे क्षमाराजनी केलं. म्हणजे बापरे, म्हणलं काय रेंज आहे. बरं, ह्या नाटकाची रेंज तशी नव्हतीच, कारण ह्या नाटकात मी 2 रोल फिक्स केले होते. शरद पोंक्षे हा नाशिककरचा रोल आणि गिरीशोक. तर मी त्यांना सांगितलं, ते म्हणले की नाही 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 माझा मुलगाच काम करणार. हो. मी अभिरामला सांगितलं. अभिराम म्हणलं असं असं आहे, कारण हा मी काढून घेऊ शकत नाही. अभिरामने ते नाटक काढून घेतलं. आपण काढूया, आपण बघूया दुसरीकडे. मग अभिरामनेच ते उदय धुरतला दिलं. करेक्ट. पण तुला माहिती आहे उदय धुरत नेहमीप्रमाणे 2 वर्ष तरी अशी गादीखाली ठेवून देतो स्क्रिप्ट. अचानक प्रसाद कांबळीला कळलं की कुमारकडे स्क्रिप्ट आहे. हे मला विचारलं, ते नाटक केलं. त्यांनी त्याच्यानंतर इतिहासच घडला. म्हणजे इतिहास घडला. मला ऐक ना, 1 मिनिट सांगतो तुला. मी शरद पोंक्षेला सांगितलं की तुला रोल आहे, तू वाचनाला आला नव्हता. मी शरद पोंक्षेकडे स्क्रिप्ट पाठवलं. त्याने ते वाचल्याने मला सांगितलं की मी हे काम करणार नाही. मला विश्वासच बसेना की म्हणलं अरे का. तो म्हणला मला रोल आवडला नाही. म्हणलं तुला कुठला रोल वाटतोय. नाशिककरचा रोल आहे ना जो, मला आवडला नाही. मग कोण. आम्ही प्रश्न माझ्या घरीच होतो. हिने मला
चिन्मय मांडलेकरचं नाव शिकलं. बरं. तो नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा विद्यार्थी. तो माझ्याकडे आला, त्याने स्क्रिप्ट वाचलं आणि मग नाटक केलं. वा, मग मला असं वाटतं कुमार, बॅक टू बॅक त्याच्यानंतर तू खूप कमर्शियल सिनेमे केलेस आणि त्या कमर्शियल सिनेमामधलं एक टेकिंग जे आहे ते फार अफलातून होतं. मला असं वाटतं तो व्हिडिओ आपण पहिल्यांदा बघूया आणि दोन्ही बॅक टू बॅक कमर्शियल सिनेमांचे व्हिडिओ पाहून आपण पुढच्या हे दृश्य आहे, हे खरं तर फाईट मास्टरचं दृश्य आहे. कारण एकच माणूस दोन वेश करून वेगवेगळ्या पद्धतीने कसा तो चीट करतो त्या मुलाला, म्हणजे असं, आणि प्रेक्षकांना असं वाटेल की दोन दोन माणसं आहेत. पण हे दृश्य मी कॅमेराच्या आणि एडिटिंगच्या टेक्निक मला माहिती असल्यामुळे हे मी दृश्य घेतलं. ओके. पण कुमार, एकंदरीतच डॉक्युमेंटेशन हा भाग फारच कमी असतो. आपण काही लिहून ठेवत नाही. मग अशीच आपण सांगितलं की आम्ही काहीच आपण डॉक्युमेंट करत नाही. पण तू 3 पुस्तकं लिहिलीस, त्याच्या पाठीमागचा तुझा उद्देश काय होता? म्हणजे पुस्तकांचं लिखाण, ते डिरेक्शनचं एक पुस्तक लिहिलंस, शिदोरी हे पुस्तक लिहिलंस, त्यानंतरचं एक आवडतं पुस्तक की जे कलाकारांवरती तू लिहिलं. पहिलं जे पुस्तक लिहिलं मी चौकट दिग्दर्शनाची, त्याच्याबद्दल असं झालं की मी नॅशनल स्कूल ऑफ असताना फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ डिरेक्शन नावाचं इंग्लिशमध्ये लिहिलेलं होतं, ज्याच्यामध्ये सगळी थिअरी आहे ह्याची दिग्दर्शनाची. मी आल्यानंतर मला बऱ्याच जणांनी सांगितलं, विशेषतः अभिराम बडकमकर माझा खूप चांगला मित्र, त्याने सांगितलं की सर तुम्ही हे करा. कारण मी शिबिरं घेत नाही, मी लेक्चर्स देत नाही, वादविवाद स्पर्धेत जात नाही. मी सोकॉल जे काही दिग्दर्शक आहेत आपले, ते आपल्या भूमिका पेपर वाचत असतात, असं करत असतात, तसं मी काही करत नाही. कारण माझ्या दृष्टिकोनात मी दिग्दर्शक हा कामगार माणूस आहे. उगाच इंटेलेक्च्युअल गप्पा मारून त्याच्यात मला काही इंटरेस्ट नसतो. मला असं वाटतं अभिराम त्याविषयी जे बोलतो ते फार छान बोलतो. काही जण बोलबच्चन रंगकर्मी असतात, पण तू करता रंगकर्मी आहेस. सतत काहीतरी करत राहणं, आणि मला फार छान वाटलं ते, की कारण सतत काहीतरी करत राहणं त्या दृष्टीने. त्याने मला काय सांगितलं, तुम्ही हे पुस्तक छापा. मी म्हटलं अरे पुस्तक वाचणार कोण? ते मराठीत नाही वाचलं तरी फक्त ज्यांना नाटकाबद्दलची आवड आहे ते लोक वाचणार किंवा विद्यार्थी वाचणार. मग मला एक असं वाटलं की ह्याच्यामध्ये जर का आपण किस्से टाकले तर जनरल वाचक वाचू शकले. तर माझी 13 नाटकं त्यावेळेला अशी मी निवडली की ज्याच्यामध्ये ह्या थिअरीचा मी वापर केलेला आहे. मोटिवेशन, ओके, नंतर एम्फेसिस, म्हणजे थिअरी आहे आणि नाटकात तू कसं बसवलं. आणि ते करत असताना मी त्याच्याप्रमाणे मराठी संपूर्ण ते पुस्तक छापलं. आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं आपण खूप काम केलेलं आहे. आणि म्हणून मग आत्मचरित्र न लिहिता माझ्या तेव्हा मला 100 नाटकांचा म्हणजे कलाकृतींचा प्रवास झाला होता. आणि म्हणून मी शिदोरी लिहिलं. मला वाटतं त्याच काळामध्ये 2015 असेल, एक 6 नाटकांचं महोत्सव तू केला होतास. आणि त्या महोत्सवाच्या दरम्यान तू खूप काम करत होतास, स्क्रिप्ट लिहित होता. लागोपाठ तीन नाटकं मी लागोपाठ पाठीला पाठ लावून केली. 2015च्या 20 एप्रिलला भैरवीला डिलिव्हरीची डेट दिली होती. त्यामुळे आमचं असं ठरलं की मी 60 वर्षाचा होणार होतो 2015ला. 31 मार्च 25 मार्च ते 31 मार्च असा नाट्य महोत्सव करायचा. 2 एप्रिलचं आम्ही दोघांनी तिकीट काढलं होतं. त्यामुळे भैरवीची तिकडली खरेदी, तिचे सगळ्या बाळणपणाच्या सगळ्या गोष्टी दररोज फोन व्हायचा. आणि 9 मार्चला माझ्या सकाळी छातीत दुखायला लागलं. ही सोमवार होता, संकष्टी होती. मीला विचारलं, मला छातीत दुखतंय माझ्या. अरे जा रे तू, आपण डॉक्टरकडे जा. मी आज येऊ शकत नाही कारण तिच्या बँकेच्या चाव्या होत्या तिच्याकडे कॅशियर होती ती. बापरे. आणि मी गेलो. तिने शेजारच्या माणसाला सांगितलं की याला जरा घेऊन जा. आणि आम्ही गेलो. आम्ही 2 जिने चढून गेलो. मला काही झालं नाही. मी त्या डॉक्टरकडे गेलो, तेव्हा डॉक्टर नव्हता. त्यांनी मला चेक केलं. त्यांनी सांगितलं ECG काढला, ECG क्रिस्टल क्लिअर. मी आलो घरी. त्यांनी सांगितलं की फक्त आपण याची हे करूया, काय स्ट्रेस टेस्ट करूया. पण स्ट्रेस टेस्ट लगेच मिळाली नाही. मी घरी आल्यानंतर तेव्हा वर्ल्ड कप चालू होता. म्हणजे नाटकासारखा क्रिकेट हा माझा एक वीक पॉईंट आहे. तर हिला फोन केला, म्हटलं असं असं आहे, डॉक्टरनी सांगितलं आहे. ठीक आहे, मी आले की बघूया. नंतर परत छातीत दुखायला लागलं. 9 मार्च मी गेलो, तेव्हा डॉक्टर स्वतः होते. डॉक्टरनी ECG काढला. मला म्हणले बायको कुठे आहे? म्हणले ती बँकेत आहे. तिला आली की इथेच यायला सांग. मला वाटलं काहीतरी झालेलं आहे. मला कळलं मला ते. त्याने मला लगेच इंजेक्शन दिलं. ही आली. तिने याला सांगितलं की आपण याची ताबडतोब अँजिओग्राफी करणं आवश्यक आहे. आम्ही माझे सगळे नातेवाईक, माझा मेवणा आणि दोघेजण डॉक्टर ठाण्याला आहेत. आम्ही सांगितलं आपण ठाण्यात करूया. तर ज्युपिटरमध्ये कुठे बेड मिळाला नाही. मग डॉक्टरने सांगितलं की ह्याला वोकाडला जाऊया.
वोकाडला गेलो तर मग डॉक्टरना गिरीश भोजने आणि डॉक्टर ज्योती भोजने यांना बोलवून घेतलं तिकडे आणि कुणालाही सांगितलं नाही, फक्त या दोघांना सांगितलं आणि उजी तिथे आली. आम्ही गेलो, त्यांनी एन्जिओग्राफी केली. एन्जिओग्राफी केल्यानंतर त्यांनी सांगितलं एक 100% ब्लॉक आहे, एक 80% आहे आणि एक 60% आहे. त्या 60%चा तो कमी होऊ शकतो, पण हा 100% प्लास्टिक करणं आवश्यक आहे. आता प्रसंग असा होता, संध्याकाळची वेळ होती. म्हणजे संध्याकाळची वेळ म्हणजे भैरवीचा रोज संध्याकाळी अर्धा तास तिला ऑफिसला जाताना फोन यायचा, म्हणजे त्यांची सकाळ. भैरवी सतत फोन करत होती माझ्या मोबाईलवरती, तिच्या मोबाईलवरती. आम्ही दोघंही फोन उचलत नाही. ती इम्पेशंट झाली होती, पण तिचा 8वा महिना चालू होता. या सगळ्या प्रसंगात काय करायचं, कारण ती फोन तर करणारच. तिला सांगायचं कसं, बाबाला हार्ट अटॅक आल्याचं सांगितलं तर तिचं काय वेळ तिकडे. अशा परिस्थितीत डॉक्टरने दाखवलं, हिला दाखवलं आणि विचारलं की 100% ब्लॉक आहे. माझा मेडिक्लेम नव्हता. हो, तुझा इन्शुरन्सवरती विश्वास नाही माझा. माझं म्हणणं असं आहे की मी माझ्या मागे एवढे पैसे कमवून ठेवीन की माझ्या मागे त्यांना मिळतीलच. आत्ता तो भाग जाऊ दे, तर 5 लाख रुपये खर्च आहे. हिची परिस्थिती काय असेल तू मला सांग. तेच म्हणतोय की एका बाजूला मुलीचं बाळणपण आहे, एक दुसऱ्या बाजूला एक प्रचंड मोठा महोत्सव आहे, तिसऱ्या बाजूला नवरा हॉस्पिटलमध्ये 100% ब्लॉक, 60% ब्लॉक, 80% ब्लॉक आणि उजी एकटी. ह्या सगळ्याच्यामध्ये तिला निर्णय घ्यायचा आहे, पैसे अरेंज करायचे, तिच्या मुलीला थांबवायचं आहे. मला असं वाटतं की एका स्त्रीमध्ये असलेलं जे कर्तृत्व असतं, एक सहनशीलता असते आणि निर्णय घेण्याची क्षमता असते. मला असं वाटतं ते एक प्रचंड मोठं तुझ्या समोर असलेली एक मोठी परीक्षा होती आणि तू त्या सगळ्या परीक्षेतनं पास झालीस आणि शेवटी तिकडे जाऊन तुझी मुलगीसुद्धा बाळण झाली आणि तेव्हा तू तिथे होतीस. मला असं वाटतं हे कसं काय केलंस तू. तो वरचा बसलेला आहे ना, तो आपल्याला देतोच बळ, प्रत्येकाला देतो. मलाच असं नाही, सगळ्यांना देतो तो. प्रत्येकाच्या आयुष्यात असं काहीही अडचण आली की तो वरचा आहे, तो नक्की त्यातनं काहीतरी पण मार्ग कुमार, मला एक काढतो. नेहमी असं वाटतं की तुझं यश आणि तुझ्या कुटुंबातले मृत्यू याची एक लागणच आहे. म्हणजे आत्ता तुला एवढं मोठं बक्षीस मिळालं आणि दादा गेला. त्याच्या आधी वासूची सासू नावाचं नाटक केलं, ज्याच्यामध्ये वासूची सासू आणूनच ठेव, कारण हा उल्लेख करतोय. वासूची सासू नावाचं मी नाटक केलं, ज्याच्यामध्ये सवाष्णबाईची तिरडीवर वगैरे सगळा प्रकार आहे. टिंगल केलेली आहे सगळी. 14 ऑगस्ट 1987ला सवाष्णबाईची टिंगल गडकरी रंगायतमध्ये झाली, ज्याच्यामध्ये दिलीप प्रभावळकर, अश्विनी भावे सगळे. आपण पाहूया का? हा, बघूया. याचा अर्थ तुम्ही खरोखरच बाईचे कपडे घालणार नाही. मी नाही काय. तुम्ही माझी सासू होणार नाही. नाही अण्णा बघा, तुम्हाला त्रास होईल या गोष्टीचा सांगून ठेवतोय. हो दे, मी नाही होणार. या बात आहे. 14 मार्चला मी नाटक केलं. नाटक सुपर डुपर हिट झालं आणि 15 मार्चला 14 ऑगस्टला आणि 15 ऑगस्टला सकाळी ताई गेली माझ्या घरी. हेच दृश्य अत्यंत विदारकपणे मला साजरं करावं लागलं. तेव्हा म्हटलं की मी टिंगल केली सवाष्णबाईच्या मृत्यूची, म्हणून मला बदला दिला. माझा बजरंगाची कमाल नावाचा सिनेमा माझा शूटिंग चालू होतं, म्हणजे सुपरहिट सिनेमा होता तो माझा. त्यांनी पण जुबिली केली. त्याच्या जुबली हा शब्द तुझ्या काळातला होता, आता नाही. म्हणजे 25 आठवडे, म्हणजे आहुती तर 45 आठवडे आणि 4 शोनी चाललेलं बरं का. समोर ही माहेरची साडी चालू आहे आणि समोर इकडे चालू आहे. तर त्याचं शूटिंग चालू होतं आणि त्यावेळेला हे होते काय, धुळवड होती. धुळवडीला अण्णा हॉस्पिटलाइज होते आणि दादाला आमच्या हॉस्पिटलचा वास सहन व्हायचा नाही. मी सकाळ ते रात्री शूटिंग करायचो. रात्री अण्णांकडे झोपायला जायचो 10 वाजल्यानंतर. तिथं झोपायचो, सकाळी उठायचो, परत शूटिंगला जायचो. असं माझं चालू होतं. धुळवडीच्या दिवशी मी सबंध दिवस होतो. झालं सगळं शूटिंग मी रात्री केलं. धुळवडीच्या दुसऱ्या दिवशी क्लायमॅक्स होता. जवळजवळ 22 का 23 कलाकार होते, लक्ष्मीकांत बेर्डे सकट सगळे. पण ते 9 ते सकाळी 7 ते 6 अशी शिफ्ट होती. 6 वाजता शिफ्ट संपल्यानंतर मी घरी आलो. जरासं दमलो होतो म्हणून जरा थांबलो
आणि दादाला सांगितलं की तू संध्याकाळपर्यंत थांब, मी 8-9 वाजता येतो. मी 9 वाजता गेलो. 9 वाजता गेलो, 11 साडे11च्या सुमारास अण्णांची घरघर सुरू झाली. म्हणजे अण्णा असे जाताना मी बघत होतो. बरोबर. आणि मी कोसळलो. बरं, दुसऱ्या दिवशी महत्त्वाचं शूटिंग होतं. अरविंद सामंतला मी 12:30 वाजता फोन केला, म्हटलं असं असं झालेलं आहे, उद्या दुपारी 2ची शिफ्ट लावाल का? अरविंद सामंतने सांगितलं नाही, आजचा दिवस आपण कॅन्सल करू. आम्ही अण्णांचं क्रिमेशन केलं. तिसऱ्या दिवशी मी लगेच शूटिंगला गेलो. म्हणजे माझा सुपरहिट जेव्हा झालं असेल, आत्ता ह्या क्षणी मला 23 फेब्रुवारीला राष्ट्रपती पुरस्कार मिळणार होता. 22 जानेवारीला मी तिकीट काढलं दादाचं आमच्या तिकडनं परत यायचं. कारण दादाने मला पहिलाच सांगितलं की जेव्हा ते असेल तेव्हा मी येणार तिथे, कारण तो राष्ट्रपती भवनमध्ये होत असतो दरवर्षी. पण यावर्षी 126 लोक असल्यामुळे त्यांनी सांगितलं की राष्ट्रपती भवनच्या ऐवजी विज्ञान भवन लागेल. मला यायचं आहे तरीसुद्धा, पण मला राष्ट्रपती भवन बघायचं आहे. बरं, मी राष्ट्रपती भवन बघितले असल्यामुळे मी तिकडल्या अधिकाऱ्यांना फोन केला, म्हटलं माझ्या भावाला तिकडे यायचं, राष्ट्रपती भवन बघायचं आहे, त्याची मला टूर पाहिजे. ती जनरली टूर असते शनिवार रविवारची, त्यांनी मला त्याची स्पेशल टूर अरेंज केली. हा फोन मी दादाला 22 जानेवारीला केला. 8:30 वाजता फोन केला की तिकीट बुक झालं आहे. आणि मी 9 वाजता घरी आलो आणि वहिनीचा फोन आला, दादा गेला. आणि दादा गेला. मला वाटतं हे सगळे कलाकारांच्या आयुष्यामध्ये येणारे प्रसंग असतात आणि तरीसुद्धा आपण ते सामोरं जाऊन कला साजरीच करत असतो. वेळ कुमार खूप झाला आहे, आपल्याला खूप बोलायचं आहे, कारण आपण दोघं बोलायला लागल्यानंतर किती तास, कारण सगळेजण लांबनं मला घड्याळाच्याकडे कशी खूण करतायत. अर्थातच वेळेचं भान आपल्यालाही आहे. तुझ्या सगळ्यात उत्तम जे नाटक शेवटचं झालं ते म्हणजे राष्ट्रपती भवन, त्याच्याविषयी तू थोडंसं सांगावंस. आणि मला असं वाटतं की आमच्या मॅडम पेजावर मॅडम इथे आलेल्या आहेत, खास त्या ह्याच्यासाठी आलेल्या आहेत की कलासरगमविषयी बोलण्यासाठी. त्या आहेत का अजूनही? तर मी नंतर त्यांना सांगणार आहे की 1 मिनटं 2 मिनटं त्या खूप वेळात वेळ काढून आल्यात आणि आमच्या कॉलेजच्या जीवनापासून त्या काही बोलू इच्छित होत्या. तर मला तर पहिले तू हे सांगावंस. साधारण 21 डिसेंबरमध्ये मनोज जोशी आणि अभिराम भडकमकरने मला सांगितलं की राष्ट्रपती भवन या नावाचं नाटक आपल्याला करायचं आहे हिंदीमध्ये, आणि ते तू दिल्लीला ये. अभिराम भडकमकरने लिहिलेलं होतं आणि मनोज जोशी त्याचा प्रोड्युसर, आणि त्याची कल्पना त्याची होती सगळी. तर राष्ट्रपती भवन म्हणजे 1912 पासून 1929पर्यंत ते राष्ट्रपती भवन बांधलं गेलं. त्याच्यानंतर व्हाईसरॉय नाही, हे राष्ट्रपती भवन 1950 पासून ते म्हणायला लागले. आणि त्याच्यानंतर 14 जे काही राष्ट्रपती झाले त्यांची प्रत्येकाच्या आयुष्यातले सगळे टप्पे त्याच्यामध्ये दाखवणार होतो, आणि लाईव्ह मंचावरती, म्हणजे शूट करून नाही. मी तिकडे गेल्यानंतर त्याला विचारलं की कुठे करायचं. तर आपल्यापैकी बहुतेकांना माहिती असलं पद्मश्री वगैरे जिथे पुरस्कार मिळतात तो दरबार हॉल, तिथे नाटक सादर करायचं असं सांगितलं. मी स्टेट नाही म्हणून सांगितलं. आणि मी जवळजवळ 20 ते 15 दिवस पहिल्यांदा तिथे राहिलो. तिकडले सगळं लोकेशन बघितली आणि मग राष्ट्रपती भवनच्या थिएटरमध्ये करायचं ठरलं. आपल्यापेक्षा खूप मोठं थिएटर तिथे आहे जिथे फक्त राष्ट्रपती बघतात, नाटकं सिनेमे वगैरे बघतात, त्या थिएटरमध्ये करायचं ठरलं. आणि माझी एक लोकेशन ठरली सगळी की काय करायचं. मी लेवलचा सेट केला, पण लेवलचा सेट कुठल्याही घरात होऊ शकतो. मग बॅकड्रॉपला काय पाहिजे, तर बॅकड्रॉपला राष्ट्रपती भवनचे वेगवेगळे जे लोकेशन्स आहेत ती शूट करून दाखवायची. तुला खोटं वाटेल की राष्ट्रपती भवन म्हणल्या राष्ट्रपतींच्या केबिनमध्ये तू शूट केलंस. मी शूट केलं. म्हणजे राष्ट्रपतींच्या केबिनमध्ये फक्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान असले तर, आणि तिन्ही दलाचे प्रमुख एवढेच जाऊ शकतात. पण मी शूट करण्यासाठी तरी गेलेलो आहे. आणि राष्ट्रपती भवनाचा नंतरचा जो शेवटचा तू शॉट घेतलास ज्याच्यामध्ये तिरंगा लहरतोय, त्याच्यामध्ये अगदी थोडक्यात सांगतो, कारण बोलण्यासारखं एवढं मी राष्ट्रपती भवनावरती 1 तास बोलू शकतो, पण आपल्याकडे वेळ नाही आता सध्या. तर त्याच्यात शेवटी तो लटेन्सला विचारतो सूत्रधार की तू एक ब्रिटिश एम्पायर म्हणून ते बांधलं होतंस राष्ट्रपती भवन, तुला आता काय वाटतं. तर मी तो म्हणतो की आजपर्यंत मी जे बांधलं होतं ते ब्रिटिश एम्पायर म्हणून होतं, पण नंतर सगळे जे काही राष्ट्रपती आले त्यांनी भारतीय संस्कृती, भारतीय संस्कार, भारतीय पद्धती ह्या इतक्या रुजवल्या की ते आता एक मंदिर झालेलं आहे. इथे लेखकाने नाटक संपवलं आहे. म्हटलं हा पंच नाही, नाटक संपवला, पंच नाही. मी आयडिया केली की म्हटलं राष्ट्रपती भवन हा बॅकड्रॉपला असेल, संबंध दिसेल, एक 14 राष्ट्रपती जिवंत होऊन इथे येतील, लाईनीत उभे राहतील,
त्यांच्यावरती मी तिरंग्याचा झेंडाचा रंग टाकला, केशरी नंतर व्हाईट आणि ग्रीन, आणि म्हटलं याच्यावरती राष्ट्रगीत सुरू करावं. शोच्या दिवशी मी केबिनमध्ये बसलो होतो, लाईट करत होतो मी. हा प्रसंग जेव्हा सुरू झाला, विजय तुला सांगतो, आणि मी असा कॅमेरा पण असा घेतला होता की त्याच्यावरनं जाईल, तो राष्ट्रपती भवनच्यावरनं जाईल, त्या डोमवरनं त्या झेंड्यावरती असा चार्ज होईल आणि राष्ट्रगीत सुरू होईल. जनगण मन सुरू झालं. माझ्या डोळ्यातनं घळघळा पाणी यायला लागलं. क्या बात आहे. मला असं वाटतं कुमार, ते सगळेजण उभे आहेत त्याचं चित्र आपण जर का दाखवलं तर फार बरं होईल. राष्ट्रपती भवनच्या पण काही भाग बघूया थोडासा. येस. और 17 साल की जद्दोजहद, मेहनत और रचना प्रक्रिया के बाद ये इमारत तैयार हुई. हा जो घेतलेला शॉट तू म्हणतोस, 5:30 बज चुके हैं. ओह, स्कूल के बच्चे आपसे मिलने के लिए आतुर हैं. ठीक है. बच्चे हमारी प्राथमिकता है. देश का भविष्य, फ्यूचर. ओके साइलेंस. बच्चों, well, one question I want to ask. Okay. What is your dream? You must have a dream. Dream transform into thoughts. Thoughts result into action. And what is dream? Dream is not what you see in sleep. Dream is a thing which does not let you sleep. So, सपने देखो, बहुत बड़े बड़े सपने देखो, अपने देश के उन्नति के सपने देखो. क्या बात आहे. हे पूर्ण आपल्याला बघायला खूप आवडलं असतं. मला असं वाटतं मी मॅडम आपण यावं रंगमंचावरती, 2 मिनिटं आपण बोलावं. आणि मॅडम जोपर्यंत येत आहेत तोपर्यंत तुझ्या एका सिरियलचा उल्लेख केल्याशिवाय हे संपूच शकत नाही. ते म्हणजे मना घडवी संस्कार. मॅडम शिक्षणाच्या संबंधितल्याच आहेत, त्यामुळे तो एक सीन आपण पाहूया. मॅडम जोपर्यंत येत आहेत, मॅडम 2 मिनिटं बोलतील आणि त्याच्यानंतर आपण या कार्यक्रमाचा समारोप करूया. संस्कार. मला वाटतं जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची जरुरी नाही. माणसाच्या अंगी कर्तृत्व असेल, जिद्द असेल, तर माणूस शिक्षणाशिवाय जीवनात यशस्वी होऊ शकतो. अहो, शिक्षणाला जी काही प्रतिष्ठा आहे ती नक्की कुठे आहे? मॅडम, देवसर आपल्या शाळेतली सगळं हुशार मुलं, शिक्षणाबद्दल यांची हिंमत आहे. खरंच चिंताजनक गोष्ट आहे सर. शिक्षण आवश्यक आहे या बाजूने मी त्यांना बोलायला लावू का? नाही, या निमित्तानं शिक्षणाबद्दलची मतं मला कळली. आजच्या एकूण चर्चेचा रोख असा दिसतो की मनुष्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची जरुरी नाही, अजिबात नाही. थांब बालचंद्र. आज तुम्हा विद्यार्थ्यांचे विचार ऐकून मी अतिशय अस्वस्थ झालोय. आजूबाजूच्या जगात वावरत असताना तुम्हाला जे अनुभव आले त्यामुळे तुमचे विचार हे एकांगी व्हायला लागले. आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची गरज नाही असं तुम्हाला मुलांना वाटतं. मग यश म्हणजे तरी काय? पैसा, कीर्ती, जमीन जुमला? हो, आम्हाला तरी यश म्हणजे याच गोष्टी वाटतात. आणि या गोष्टी मिळवण्यासाठी तर आम्ही शिकतो. आणि शिकल्यानंतर जर या गोष्टी मिळणार नसतील तर आम्ही निराश होऊ. ते शिक्षण आम्हाला निरर्थक वाटेल. मला वाटतं मोठेपणी या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर तुम्हाला कळून चुकेल की हे यश नाही म्हणून. पण मला तरी असं वाटतं हेही यश आहेच शिक्षण घेतल्यानंतरचं सुद्धा. आणि काल जेव्हा विजयचा मला फोन आला तेव्हा मला खरंच कौतुक वाटलं की ह्या सगळ्यांना मी देऊस्कर मॅडम म्हणून माहिती आहे. पेजावर मॅडम हे नंतरचं नाव आहे. जेव्हा कॉलेजमध्ये नोकरीला लागले त्यावेळेला लहान माझंही वय, कारण वय वर्ष 22, मदन नाडकर्णी सर आमचे प्रिन्सिपॉल होते. आणि ही सगळीच मुलं ही त्यावेळेला नाट्यक्षेत्रामध्ये जात होती, म्हणजे त्यांच्या एंट्रीज होत होत्या. आणि त्यामुळे बरेच वेळेला नाडकर्णी सर असं म्हणायचे की ह्यांची प्रॅक्टिस चालू आहे, हे चालू आहे. त्यावेळेला कल्चरल असोसिएशनमध्ये आम्ही लहान शिक्षक, वयाने लहान असलेले शिक्षक असायचो.
आणि उज्ज्वलाचा अभिनय त्यावेळेला पाहिलेला आहे. आजच उज्ज्वलाची बॅचमेटही पाहिली. आज नरेंद्र बेडेकरचं नाव जे घेतलं जात आहे की सगळ्यात उत्तम हे विजयची, जेव्हा आम्ही सॉरी माझ्या तोंडून अरेतुरी येत आहे, पण विजय ज्या वेळेला म्हणजे तो कॉलेजचा प्रिन्सिपॉल आहे तुम्हाला माहितीच आहे, परंतु ज्या वेळेला सेनेटमध्ये बोलायला उभा राहायचा त्यावेळेला ज्या पद्धतीने तो आत्ता बोलतोय त्याच पद्धतीने अभ्यासूपणे सेनेटमध्ये पण त्यांनी टाळ्या घेतलेल्या आहेत. आणि तेव्हा एक कौतुक असं वाटायचं की मी तेव्हा डीन होते युनिव्हर्सिटीची आणि हा मॅनेजमेंट काउन्सिलचा मेंबर होता आणि एकत्र एक विद्यार्थी आणि एक शिक्षिका ज्या वेळेला आपण समोर येतो त्यावेळेला शिक्षण, नाट्यक्षेत्र, कलाक्षेत्र, गाणं काहीही असू दे, जे काय संस्कार होतात ते फारच सुंदर संस्कार होतात. आणि ही मुलं जेव्हा नाव काढतात हे सगळं, म्हणजे इवन श्याम फडक्यांचा उल्लेख जेव्हा झाला तेव्हा मला श्याम फडके सर मला प्रिन्सिपॉल होते, म्हणजे मी बेडेकरची विद्यार्थिनी. आणि मला आठवत आहे, कदाचित चिटणीस सर सांगू शकतील, वयम मोठम खोटम हे त्यांचं नाटक होतं आणि त्याच्यामध्ये मी काम केलेलं होतं शाळेमध्ये असताना. आणि ॲशेस बर्निंगला आपल्याला बक्षीस म्हणजे ज्या वेळेला अगदी तमासगीर, म्हणजे तुम्ही आज जर कॉरिडॉर पाहिलात आमचा तर ह्या मुलांच्या वेळेला मिळालेली सगळी बक्षिसं, सगळे कप्स तिथे अजूनही आहेत. आणि जेव्हा जेव्हा महाविद्यालयात जातो प्राचार्य म्हणून त्यांना भेटायला आणि प्राचार्य म्हणून त्यांना भेटतो तेव्हा तेव्हा पहिल्यांदा पाहतो की आमच्या ट्रॉफीज अजून तिथे आहेत, सगळ्या ट्रॉफीज. आणि जेव्हा मी प्राचार्य झाले तेव्हा यांच्या ट्रॉफीज करता कॉरिडॉरमध्ये मोठी मोठी कपाटं करून घेतली काचेची की ज्याच्यामध्ये ह्या ट्रॉफीज आम्हाला. त्यामुळे उज्ज्वला आणि थँक्यू सो मच. खूप मला छान वाटलं आज आणि प्रत्यक्ष बघायला मिळालं, ऐकायला मिळालं. थँक्यू सो मच. मी फक्त एक रिक्वेस्ट करणार आहे की मला सही द्या दोघंजण. क्या बात आहे. मी नंतर मॅडम तुम्हाला सही नक्की देऊ, तिथे तुमच्या जवळ येऊन सही देऊ. हां. कुमार, तुझ्या एका प्रदीर्घ प्रवासाचा जर का 2 तासात 1.5 तासात असा आवाका येऊ शकत नाही. वेळ खूप झाली आहे, अजूनही चर्चा 2-1 तास तर नक्कीच चालेल आपली, पण आपण आता इथे थांबूया. आमच्या सगळ्यांच्या वतीनं टाळ्यांच्या गडगडातात आजपर्यंत तू जे जे केलेस त्या सगळ्याचं मनापासून कौतुक आपण त्याला प्रचंड मोठ्या टाळ्यांच्या गडगडात आपण देऊया. आणि तुझी जी 5 नाटकं राहिली आहेत तीही तुझी लवकर होत अशी पण मी शुभेच्छा तुला देतो. मी आता फक्त याचा शेवट एका गीताने करणार आहे. हो, गीताने सुरुवात झालेली आहे. आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. राजासजी महाली सौख्य सही मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद, आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने, महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या. किती आनंद